बीड जिल्ह्यामध्ये 6 नगर परिषदांचा निवडणुकीसाठीचा काल मतदान प्रक्रियेचा हा कार्यक्रम झालेला आहे। आज निवडणुकीचा निकाल लागण्याची उत्सुकता सर्वांना होती, मात्र कोर्टाने 21 डिसेंबर रोजी मतमोजणी प्रक्रिया ठेवली आहे। त्यामुळे जिल्ह्यातील 6 नगर परिषदांमधील स्ट्रॉंग रूमवरती पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला। दुसरीकडे रात्रीपासून ते सकाळी झोपेतून उठल्या उमेदवार नगर परिषदेकडे धाव घेतात आणि आपलं भविष्य ज्या स्ट्रॉंग रूम मधील मतपेटीमध्ये कैद आहे त्याला पहारा देण्यासाठी येत आहेत। या सगळ्या संदर्भात उमेदवारांशी बातचीत करून त्यांच्या मागण्या जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांनी। तर बीड जिल्ह्यामध्ये 6 नगर परिषदांसाठी निवडणुकांची प्रक्रिया मतदान प्रक्रिया ही काल पार पडली। आज निकाल लागण्याची अपेक्षा असताना उत्सुकता असताना मात्र कोर्टाने जे नवे आदेश दिलेले आहेत त्या अनुषंगाने 21 डिसेंबर रोजी मतमोजणी प्रक्रिया होणार आहे। त्यामुळे जिल्ह्यातील 6 नगर परिषदांमधील स्ट्रॉंग रूमवरती आता पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। या सगळ्या संदर्भात आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांनी आढावा घेतलाय, आपण पाहूयात। नगर परिषदांसाठी निवडणूक प्रक्रिया आहे जी ती पार पडली आणि आज जे आहे ते स्ट्रॉंग रूम बाहेर जे आहे मी उभा आहे बीडच्या परळीमधील स्ट्रॉंग रूम बाहेर। या स्ट्रॉंग रूम बाहेर मोठा पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि या स्ट्रॉंग रूममध्ये जे आहे ते मतपेट्या ईव्हीएम मशीन जे आहे ज्या मतदारांनी मतदान केलं आहे त्या मशीन या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवण्यात आलेला आहे आणि जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांचं भवितव्य या स्ट्रॉंग रूममध्ये आहे आणि सकाळपासूनच उमेदवार जे आहेत या स्ट्रॉंग रूम बाहेर हजेरी लावल्याचं बघायला मिळत आहे। माझ्यासोबत माजी नगर अध्यक्ष तथा त्यांच्या पत्नी ज्या या निवडणुकीच्या रिंगणामध्ये शरद पवार गटाकडून नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत ते दीपक नाना देशमुख माझ्यासोबत आहेत। नाना, काय सांगा, आज सकाळपासूनच तुम्ही इथं आलाय, नाश्ता चहा करताना डायरेक्टच तुम्ही इथं आलेला दिसताय, काय सांगा? मी रात्री सुद्धा इथं येऊन गेलेलो होतो, कारण आमचं भवितव्यच ह्याच्यावर आहे। परळी शहरातल्या जनतेनं आम्हाला भरभरून मतदान केलेलं आहे, आम्हाला प्रत्यक्षात लक्षात आलेलं आहे। म्हणून आता आदरणीय न्यायालयानं 21 तारीख जे काउंटिंगची दिली आहे त्याच्यामुळं आज काउंटिंग होणार होती, पण त्याच्यामुळं आता स्ट्रॉंग रूममध्ये आम्हाला इथं कुठंही कुणावर भरोसा नसल्यामुळं आम्हाला इथं जायची यायची व्यवस्था होत नाही। त्याच्यामुळं मी सकाळी एकदा आलो आहे। आता इलेक्शन कमिशनर किंवा इलेक्शन अधिकाऱ्यांना मी आता एक पत्र देणार आहे। काय मागणी करणार आहे पत्र? मी पत्रात मागणी ही करणार आहे की आम्हाला इथंच व्यवस्था करा। मी सकाळी रात्री आलो होतो, मला इथं कुठलीही व्यवस्था दिसली नाही, मी फक्त चक्कर मारून गेलो, पण इथं 24 तास मला इथं थांबायचं आहे। मला उमेदवारासहित आम्ही इथं थांबणार आहोत, पण माझी इथं आता मी सकाळी उठलो, दात वगैरे न घासता चहा न पिता मी इथं आलेलो आहे, नाश्ता इथं लांबच राहिला, पण मी इथं थांबणार आहे। आता मला कोणतरी सोडा येईल त्यावेळेस मी परत जाणार आहे, पण मी आता मागणी करणार आहे की मला इथंच 24 तास इथं मला माझ्या 2 शिफ्टमध्ये मला इथंच राहायचं आहे। मला कशी व्यवस्था करायची त्यांनी सांगावं किंवा परवानगी द्यावं, मी माझी इथं गादी हातरून पांघरून घेऊन इथं येऊन बसल, मला इथंच जेवण खाऊन करायचं, मला इथंच रक्षण करायचं आहे। 18 दिवसानंतर याचा निकाल लागणार आहे, तत्पूर्वी काही दमछाक होते तुमची? आता दमछाक जाणं येणं हे ते आता सगळं आहे। अजून आमचे 5 उमेदवार रिंगणात आहेत, आता त्यांच्यासाठी सुद्धा प्रचार करायचा आहे आम्हाला, पण इथं 24 तास मी लक्ष देणं जरुरी आहे, कारण सगळं भवितव्य आमच्या ह्याच्यामध्ये आहे। त्याच्यामुळं आम्ही आता इथं राहायची मागणी करणार आहोत, इथंच आम्हाला 24 तास बसायची व्यवस्था आहे ती करावी, एवढंच आमचं मागणं आहे, कारण आम्हाला ह्याच्यावर कोणावर भरोसा नाही। नक्कीच बीड जिल्ह्यामधील 6 नगर परिषदांची देखील हीच परिस्थिती आहे। जे उमेदवार जे आहेत ते 18 दिवसांनी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे। या रूममध्ये ठेवलेले जे ईव्हीएम मशीन आहेत याची मतमोजणी जी आहे ती येत्या 21 डिसेंबर रोजी होणार आहे आणि तत्पूर्वी जे उमेदवार आहेत या उमेदवारांची कुठंतरी नगर परिषद कार्यालयाकडे धाव घेत आहेत आणि पोलिसांच्या बरोबरीनेच ते देखील या वॉर रूमला जे आहे ते कुठंतरी पहारा देत असल्याचं बघायला मिळत आहे। NDTV मराठीसाठी मी आकाश सावंत, परळी, बीड।